चालू झालं का आता चालू आहे पहिला ब्लॉग एवढा बनवला आणि ब्लॉग चालू होता. तर नमस्कार मंडळी, तुम्ही आता सनराईज बघू शकता. दिसतंय का सनराईज? तर पहिला याच्या आधी मी शूट केला होता. तर त्याच्या आधी मी काय कॅमेरा चालू केला नाही बटन. मी आता बोलत होतो तर मी आता नमस्कार मंडळी, चाललोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन पुणे बाईकने आणि हा ब्लॉग चालू करतोय. तुम्ही आता सनराईज इथे बघू शकता. नंतर दाखवू तुम्हाला सनराईज पासून सनसेट पर्यंत पूर्ण. आता हा बसवाला आहे. बसवाला आता आपला होता. हा बघा, हा बसवाला नंबर नाही दाखवत मी, कारण की काय कारवाई होतील आता या जगात काय सांगू शकत नाही. ब्लॉग चालू दर्शनासाठी. तर आम्ही निघणार होतो सकाळी 5 वाजता. तर माझा हा मित्र त्याच्यामुळे लेट झालेला आहे. तर आम्ही निघत आहोत 6 वाजता. जायला पेट्रोल पंपावर ब्लॉग शूट केला होता सांगितला. ब्लॉग चालू केला होता त्याच्यामध्ये खूप आवाज येत होता माझ्या गाड्यांचा वगैरे, पेट्रोल वगैरे भरण्यासाठी आलेल्या गाड्यांचा. त्यामुळे ब्लॉग चालू करू शकत नाही. आता मी बाईकवर बसले चालू करतो, कारण की रायडर वगैरे मागत नाही. ते पण चालत होतं पुण्याला, मुंबई पुणे हायवे डायरेक्ट पण हाय करतोय मला. पुढे बघत राहतो काय करतो बघू आता. आपल्या गाडी तर डायरेक्ट रायडिंग करत आहोत. काय करते आम्हाला कॅमेरा काय बोलायचा माहीत होत नाही. मला फक्त गाड्यांचा व्ह्यू दाखवत आहे. हे बघा, सर्व प्रकारच्या गाड्या माझ्या आजूबाजूने जात आहेत. कावासाकी निंजा, हायाबुसा, बुलेट, KTM, MT, RX-100सुद्धा माझ्या आजूबाजूने जात आहे. हे मी तुम्हाला आता जास्तीत जास्त प्रवासाचा व्हिडिओ न दाखवता मी जे आम्ही लोकेशन्स जे आम्ही व्हिजिट केलेत त्याचं मी जास्तीत जास्त शूट दाखवेन. आता मी इथे सध्या बंद करतो आहे कॅमेरा. डायरेक्ट मी घाटान चालू करेन, कारण की इथं सकाळी एवढं ऊन असून तर थोडी थंडी वाजते या साईडला. त्यामुळे डायरेक्ट घाटात चालू करेन मी ब्लॉग. तुम्ही बघा की कसं व्ह्यू येतो. तोपर्यंत हा व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. गाडी झाली ड्रायव्हर नवीन म्हणून गाडी आता मागं नाही बाईनी गाडी काढली. गाडीचं वाटतं चांदा झालं येता नाही. हे बघा, इथे खरी मजा असते. इथे गाड्या चढत नाही, इथं खरी मजा असते. पण काय पण बोला, खरी मजा या रायडर लोकांची तर झापाझप चालतात. या नाता येऊ या रायडर. साल्टी गेली तरी चालेल, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. अरे वा, स्वामी समर्थ. आणि हा मंदिर असा आहे की कारले डोंगराला जाताना म्हणजे एकविराच्या दर्शनाला जाण्यासाठी हा मंदिराजवळ थांबून दर्शन घ्यावंच लागतं. जर दर्शन घेतलं नाही तर असं कारले डोंगराची जी आपली दर्शनाची ट्रिप असते ती अपुरी मानली जाते, असं माझ्या ऐकण्यात आहे. पूर्ण आपल्याकडे पूर्ण व्ह्यू चांगला आहे. आणि आमच्या मित्रांनी इथे थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही तुम्हाला
त्यांचा फेस पण दाखवतो आणि माझ्या मित्राचा फेस दाखवतो, कारण की तो सकाळपासून आलेला नाही आहे ब्लॉगमध्ये. तर हा बघा बोबो द ब्रॅड. ए थांबा आत्ता असला चष्मा माझा हरवलेला आहे, त्याच्यामुळे मी हा चष्मा घालून आलेलो आहे. तर पूर्ण व्ह्यू बघा हे बॅकग्राऊंड. आणि तिकडे त्या साईडला धुका पडला आहे आणि या साईडला पूर्ण रायडर लोक थांबलेले आहेत. कारण की आपण स्टार्टिंगला जेव्हा बाईकने जायचो ना तेव्हा ह्या रस्त्यातून जायचो, खालच्या रस्त्यातून. आता हा नवीन रस्ता केलेला आहे. मला व्ह्यू दाखवतो. आता पेस भरपूर झाला, व्ह्यू बघा. पाठीमागाचा पण दाखव. सागला दाखवू आपण. 1 GB होईल ना. असू दे. एकदा आम्ही थांबलेले आहोत नाश्ता करण्यासाठी, कारण की हा बोलतं मला जाम भूक लागली. तर तिथंच थांबलेलो आम्ही. तर डबल इथं थांबलो होतो, कारण दिसला स्टार्टिंगलाच वडापावचा. तर वडापाव नाही खायत. मामा बोलतं चांगली भजी काढतो, बोलतं उत्कृष्ट तुमच्यासाठी, म्हणून थांबलो आहे. तेवढा स्टार्टिंगला मॅगी पण आहे. काय पांडे पण थांबले. हां पांडू आहेत. आणि तिथे हे पण आहे तिथे बघा, तिथून तुम्हाला दाखवतो नंतर दिसले तर. थोड्या टायमात याचे नातेवाईक आहेत, माकडा वगैरे आहेत तिथे. तर तुम्हाला दाखवतो नंतर थोड्या वेळाने. आता कांदा पाहिजे कुत्र्या का बायकर कुत्र्या का जे आलेले आहेत खूप वेळानंतर. डायरेक्ट आले यांनी सुरुवात केली. चटणी दिली मामाने. मामा बोलतो सकाळी 7 वाजले, बोलतो 8 वाजले. बोलतो की आवरा लवकर पाहिजे ते झाले रेडी तुमच्यासाठी काय. बोलतं चटणी काय बोलतं आली नाही, बोलतं अजून काही येईल नंतर बघू आपण खातो जरा. आता आम्ही निघलोय इथून भजे बिजे खाऊन मस्त पैकी. आता डायरेक्ट तुम्हाला पुण्यात पोचल्यावर सांगेन, कारण की चार्जिंग नाही मोबाईलला कमी आहे. बजारमध्ये आम्हाला म्हणजे चांगली होते, पण आधी प्राईस चांगली आम्हाला वेगळी, नंतर सांगितली वेगळी. ठीक आहे चालतात नाही बघा, काय बाहेर फिरायला आलं. मी तर शेवटचा व्ह्यू दाखवते तुम्हाला घाटातला. डायरेक्ट गाडी थांबवणार पुण्याने बघा. बकरी वगैरे पूर्ण बघा तुम्ही. बरंच मीटर बकरी आहे बघा. खतरनाक व्ह्यू झालेला आहे. त्याच्यामुळे कॅमेरा चालू आहे बघा. हा भांडतोय. हा मामाची भांडतोय. इकडून चालले आता गाडी गेली असती. भांडतोय मामाची. तर फायनली आपण आता पोहोचले आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिराजवळ पोहोचलो आपण. अजून मंदिरात गेलो नाही. तुम्हाला दाखवतो इथून स्टार्टिंग. बनवतो तू याच्यामध्ये का ना ब्लॉग बनव. आता 8 वाजतो, कारण की खूप टाईम झाला आहे ऑलरेडी. 10 वाजत झाले. सकाळी निघलो होतो आम्ही कितीला 6:30 निघलो होतो. 10 वाजले. ट्रॅफिक वगैरे खूप भेटले, त्याच्यामुळे जरा मी काला दिसता इथून. मी गॉगल काढले. मला दुसरा गॉगल आणायचा होता, पण तो गॉगल हरवला. त्याच्यामुळे मी तो आणलाच नाही. याच्यामुळं हे बोलते नको चल टाईम होईल. टाइम झालं 8:30. आता मंदिरात जाऊन घेऊन दाखवतो. खूप टाईम चप्पल कुठे येत आहोत. लाईनीला लागायला चाललोय. कॅमेरा वगैरे अलाउड आहे का नाही ते बघायला लागलं. लाईन बघू कुठून येणार तुम्हाला दाखवतो पूर्ण. आता मार्क आहो कुत्र्यागत. इथे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी छोटीशी क्लिप काढतो आणि लगेच कॅमेरा बंद करतो. बाकीचं पुढचं सांगेन मी पुढं काय झालं ते. सर्वप्रथम श्री स्वामींचे दर्शन झालेले आहेत आणि इथून एवढी मोठी लाईन आहे ना, तुम्हाला काय सांगू, खूप मोठी लाईन आहे. दर्शन संध्याकाळी भेटणार आहे. संध्याकाळी आता काय आलोय तर दर्शन घेऊन जाऊ. बाबाचं दर्शन घेऊन जाऊ. गणपती बाप्पा प्रसन्न होतील. नको एक विजिट झाली तरी चालेल, पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं दर्शन झाल्याशिवाय जायचं नाही म्हणजे नाही. कारण की मला अशी मनापासून इच्छा होती की दगडूशेठ हलवाई यांचं दर्शन घ्यावं, कारण की मी फर्स्ट टाईम आलो इथे. तर इथे लाईन भरपूर आहे पूर्ण. आता मी रिटर्न चाललो आहे लाईनला लागण्यासाठी. पूर्ण झालो आहे मागे. लाईन किती भरपूर लांब आहे, भरपूर लांब आहे. इथून स्टार्टिंग आहे फायनली.
चला आता पूर्ण एवढे मागे दिसते ना पूर्ण करत बसलो तरी होऊन जाईल आमची एवढ्या लाईनमध्ये 2 तास त्यांना काही जेवायला जाऊन सर्व बघतात ना असं मला असं वेगळंच वाटतं पण ते राहू देतात तर बोले अजून नको म्हणून फायनली ही लाईन इथे शॉपिंग करूया आता ट्रॉपिकवालं ही लाईन आहे लाईन आहे बॅकग्राऊंड दाखवते ना अरे बाई हो असा ऑप्शन नाही आता आम्ही लाईनला लागलेलो आहे भरपूर मोठी लाईन आहे भरपूर खूप मोठी लाईन आहे आता तेवढे जाईसपर्यंत व्हिडिओ काढायचं बोललो जाम तो होणार नाही मोबाईल इकडं तू यायला नाही कसं नाही तर लोकांना वाटेल की त्यांचे व्हिडिओ काढा पूर्ण जाईसपर्यंत पूर्ण मोबाईलची बॅटरी लो होईल तर थोडी थोडी क्लिप मी पुढे पुढे जायचं कसं जातं किती टाईम लागतो आता वाजले कसं जातं 10 वाजले ना 10 वाजलेत आम्ही आम्हाला दर्शन करू द्या आता किती वाजता दर्शन होतं ते बघू आपण मेन लाईनला लागलेलं आहे पुढच्या लाईन तर तिथे मी आता जस्ट बॅनर वाचला तिथे लिहिलं की मोबाईल अलाउड आहे मंदिरात त्याच्यामुळे ते तिथे लिहिलं दाखवतो त्यांना मी तर आता त्याच्यामुळे मी नियमाचे पालन करीन असं करू ते मोबाईल यूज करत नाही आहे ब्लॉग वगैरे करत नाही आहे ते शेवटची लाईन तुम्हाला दाखवतो मी कुठे इथे लिहिलं मोबाईल नॉट अलाउड त्यांना दाखवलं मोबाईल नॉट अलाउड त्याच्यामुळे हा शेवटचा जर बहुतेक क्लिप मला भेटली जर करायला बघत होता तर क्लिप करायला भेटली थोडीशी तरी मी दाखवीन तेच बघत राहतो बघत काय आता दर्शन झालेलं आहे आता म्हणजे जवळपास खूप चांगलं दर्शन झालं आहे कारण की 20 मिनिटात दर्शन झालेलं आहे शाळेजवळ 20 मिनिटात दर्शन झालं चांगला फोटो व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नव्हता पूर्ण सिक्युरिटी आहे पूर्ण कारण की माझी इच्छा आहे की तुम्ही येऊन इथे दर्शन घ्या स्वतः प्रत्येकजण ब्लॉगमध्ये बघतो एवढं फेमस झालं आहे पहिल्याच ब्लॉगमध्ये माझी इच्छा अशी की मला ना उकडीचा मोदक येते कारण की आपण देवदर्शनासाठी आलो म्हणजे हलवाई यांच्या आवडीचा पदार्थ खाण्यासाठी मोदक खाण्यासाठी मला मोदक खायचा उकडीचा मोदक आपण डायरेक्ट कसला मोठा आहे बघ मी हे घेतलेले आहेत उकडीचे मोदक श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मंदिरासमोरच खातोय मला खूप आवडतात म्हणून खातोय आता खाताना नाही दाखवत तर ते बघा बघतो तुम्ही बघा स्टार्टिंगलाच झालेलं आहे रेडी दुसरा खाई तो पण म्हणून त्याच्या आधी मीच खाऊन टाकतो जास्त मोदक खाऊन झालेलं आहे एकदम उत्कृष्ट होते एक नंबर एकदम तुपान भरलेले होते हे बघा मंदिर बघा आता डायरेक्ट दुसऱ्या स्पॉटवर येतो कारण की चार्जिंग खूप कमी राहिले आणि चेहरा काला पडलेला आहे डायरेक्ट दुसऱ्या स्पॉटवर भेटतो एन्जॉय द ब्लॉग हा बघा हा नानांचा वाडा आहे हा एक म्युझियम आहे तिथं आपण नंतर विजिट करू आधी दुसरा बघू बघा लाल महाल सकाळी वेळ असते 9 ते सायंकाळी 6 पर्यंत आपण एंट्री करून बघूया आतमध्ये कसं आहे इथून एंट्रीच्या नंतर समोर इथे पण आता फोटो बंद आहे तो पण बघून घ्या ऐतिहासिक काळासारखं वाटतो पुणे तर हे तुम्हाला जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करू आम्ही आतलं की फोटो काढणं अलाउड आहे फक्त मी तुम्हाला दाखवतो एक एक क्लिप की कसं असतं ते नंतर तुम्हाला आऊसाहेबांचा दाखवेन फोटो हे आऊसाहेब आहेत व्हिडिओ काढू नका तरी काढतो आम्ही परमिशन घेतली आहे ठीक आहे लाल महालचा व्हिजिट झालेला आहे आता शूज घालत करते आता आपण चाललो आहे शनिवार वाड्यात समोरच आहे त्याची शनिवार वाडा लाल महालच्या इथे ते बघा आपण ते बघा असं बघतोय ब्लॉगमध्ये तर आपण लाल महालच्या समोरच आहोत पुढे अपोजिट साईडला म्हणजे इथे जवळच हा शनिवार वाडा आहे आधी आपण हा बघायला जाऊ त्याच्यानंतर हो नानांचा वाडा आहे ते बघायला जाऊ आपण आणि स्टार्टिंगला शनिवार वाडा जाण्यासाठी इथून लाल महालच्या इथून डायरेक्ट राईट मारायचा मला घेऊन नाही चाललंय मला पण घ्या ब्लॉगमध्ये मी पण आलेलो आहे आता आम्ही शनिवार वाड्यामध्ये जाणार आहेत नंतर जोरात बोल जोरात कारण की इथे हॉर्नचा आवाज जास्त आहे ठीक आहे अरे काहीच माझा सगळ्यात भारी माझा चष्मा नाही आहे म्हणून मी भारी नाही दिसत एकच मिनटं थांबा मी माझ्या रिअल रूपमध्ये येतो एकच मिनटं चला आता जाऊया आता शनिवार वाड्यामध्ये दिसूया आपण शनिवार वाड्यामध्ये जाऊया रे
फायनली आपण लाल महाल बघून आलोय आणि आता इथे कुठला ते काय रे शनिवार वाड्यामध्ये जायचं आहोत. तर तुम्हाला बॅकग्राऊंड व्ह्यू दाखवतो एक मिनिट. खूप गरम होते पण तरी माझ्या चेहऱ्यावर दिसून येत नाही. हे बघा याचं वेगळंच चालू असतं काय ना काय. पोरींचा व्हिडिओ करत असतं निसता बघा होता पोरींचा व्हिडिओ. तुम्हाला शनिवार वाडा दाखवतो. बॅकग्राऊंड व्ह्यू दाखवतो तुम्हाला. माझा चेहरा किती बघा. हे बघा पूर्ण असं एकदम प्राचीन कालीन बांधकाम आहे शनिवारवाडा. आतमध्ये एंट्री करून बघूया. पब्लिक वगैरे खूप आहे. त्याचं बघा काय झालं आहे. मोरला ना इथंच राहिलो आणि वैभवचा मित्र भेटलेला आहे. तो आता बोलतो त्याशी काही ओळख आहे त्यांची. तर फक्त एवढंच बोलायचं आहे बघा. तर फक्त आता बोलूया त्यांच्याकडून. वैभव भेटले आहे. सबस्क्राईब आणि लाईक कल्पेश ब्लॉग. धन्यवाद. थँक्यू. असंच वैभवचे मित्र भेटत जातात मधीन आपण जातात त्यांना आपण भेटत राहू. असं काय नाही तर बघूया पुढे आतमध्ये काय होतं म्हणून बरोबर. पण आधी तिकीट काढूया कारण की तिकीटासाठी इथे गर्दी आहे खूप. तर बघूया तर कसं तिकीट काढताय वगैरे तर सांगतो तुम्हाला पुढे गेल्यानंतर. वाड्याच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे आम्ही. पर पर्सन 20 रुपीज आहे. अडल्टसाठी 20 रुपीज. चाइल्डसाठी मे बी 10 रुपीज असेल. ते ऑनलाईन पे करून तिकीट ऑनलाईन काढून एंट्री भेटते. स्कॅन वगैरे होते. प्रॉपर चेकिंग होते तिकीटची. मला दाखवतो बॅकग्राऊंड व्ह्यू दाखवतो. जबरदस्त व्ह्यू आहे. अरे याला समजा ना कुठे जाऊ. कुठं फोटो काढू काही समजा ना मला. एवढी लोकेशन भारी आहेत ना फोटोशूटसाठी. पण तुम्ही बघू शकता इथं फुलांचं झालं. इथे वाडा आहे. तिथं फुलाचं झाड आहे. तिकडे तो बघा तिथं बेंच मार्केट त्या साईडला हाय मग थिएटर आहे. चला पूर्ण विजिट करू. पूर्ण वरती त्यांच्या जाताना एक मागचा दरवाजा सापडला आहे. याला माहितीनुसार माझ्या आय थिंक नारायण दरवाजा असं म्हणतात. हे बघा हा एक टुरिस्ट आमचा. हां त्याला बोलतात नारायण दरवाजा. माझ्या माहितीनुसार माहीत ना मला असं बोलतात कारण की हा मागचा दरवाजा आहे ना. आपल्या पूर्वजांचे स्मारक आहे. तरी नागरिकांनी येथील खोल्यांमध्ये अथवा कोठेही लघवी संडास घाण करू नये. तर सॉरी चुकीचं दाखवलं तुम्हाला. हे बघा या पायऱ्या तर आता आम्हाला या पायऱ्या बघा. आता मी खाल्लेलं जिरवणार. मी पहिले वरती जाणार मला ब्लॉक आता मुस्काडला असता. हो चढवत नाही त्याला पण चढूया. आईच्या गाव आम्ही पण पारले असतो आता. खोटा बोलतोय. आताच आम्ही इथं छोले कुलचे खाल्ले आहेत तुमच्या सगळ्यांना. शिवी मी हा टाकणार नाही. माझं टाकलं तरी चालेल. हा टाकणार नाही. ठीक आहे आम्ही सगळ्यांनी छोले कुलचे खाल्ले. तुम्हाला येडा बनवत आहे. ठीक आहे तुम्हाला सांगतो आम्ही फक्त भजी खाल्ली पण असं काही नाही. आणि ढोसून 2 बाटल्या पाणी आणि छोले कुलचे 4दा खाल्लेले आहेत. 4 छोले कुलचे खाल्ले आहेत. पूर्ण जस्ट आपण आता खाली होतो आणि इथे बघा राजा सपोर्ट काहीच नाही आहे. बारीक मुलांनी इथे जरा अंतरावर चाला. थोड्या अंतरावर. मगाशी आपण इथं होतो. काला कसा पडला यार असं असतं. त्याच्यामुळे नंतर इथं आलं आपण. ते आपण दाखवलं होतं ना स्पॉट की इथे येणार म्हणून. इथे येऊन जास्तच गोरा दिसायला लागलो. जाऊ दे घरी जाता आता उन्हात फिरतोय त्याच्यामुळे काला होईल मी पूर्ण. अशी जस्ट शनिवार वाड्यामधून बाहेर आलो आहे आम्ही. तर आता आम्ही चाललो आहे नानाचा वाडा. ती एक म्युझियम आहे तर त्या इथे व्हिजिट करूया आपण. आणि नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. कारण की असं सिद्ध झालं होतं की माझ्या मोबाईलची बॅटरी संपली होती.
म्हणजे चार्जिंग संपली होती आणि मी पुढचा ब्लॉग करू शकलो नाही. पण असा सीन झाला होता की आम्ही शनिवारवाड्यातून निघलो, तसंच आम्ही गेलो, आम्ही बोलतो होतो की नानावाड्यामध्ये जाऊ. तिथे तो क्लोज झाला होता. ते बोलतात की जवळपास 3 वाजता चालू होईल. पण 3 वाजता चालू होईल आम्हाला टाईम नाही आहे, आम्हाला जायचं आहे सध्या बाहेर. तर आम्हाला पोचायचं एक 7 ते 7:30च्या आत घरी. म्हणजे मला बाहेर जायचं होतं. सगळं काय पुढे थांबा जरा, मॅप 1 मिनटं. टोकशील तिला डबल एक अजून भारी गाडी उचलली बघा. नक्की खतरनाक गाडी आहे. त्यांना ऊन नाही लागा वाटतं, मला जाम ऊन लागतं. थांबल्यावर फक्त चालू आहे कॅमेरा. हॅलो गाईज, फायनली आम्ही थांबलेलो आहे आता जस्ट इथे खंडालय घाटात. तर बघा काय खतरनाक व्ह्यू आहे. तो व्ह्यू तुम्हाला अरे मला वाटलं भैया आले कोणतरी. गाडी टाकलो मी इथं माहिती मला वाटलं भैया आले. आता बघ, तर तिथं आपण व्ह्यू दाखवणार आहोत. छान व्ह्यू आहे कारण की तिथं भरपूर ट्रॅफिक होते. आता असा घाट आम्ही पार केला आहे, म्हणजे चढलो आहे आम्ही. जस्ट आम्हाला आता उतरायचं आहे घाट. आता उतरणं कसं इझी घाट आहे ना. तर मला व्ह्यू दाखवतो मी. धबधबा दिसतो मला. मला पूर्ण धबधबा वगैरे दाखवतो. फक्त बघा आता काय खतरनाक व्ह्यू आहे ना. पण बघा मला धबधबा पण दाखवतोय मी आता. आता माझा क्लिअर व्हॉइस येत असेल तुम्हाला. हे बघा किती झूम करून सांगा फक्त तुम्ही, कसं वाटतं. तर आता आम्ही इथून निघालो आहे. आता डायरेक्ट घरी जाणार. आय थिंक जर घरी जाऊन टाईम नाही मिळाला तर इथे ब्लॉग एंड झाला असं समजा. पण असं बाहेर नका समजू, आमचा अजून घाट उतरायचं आहे. अजून आमची वाट लागली आहे. वाट लागलेली आहे आम्ही. ठीक आहे, चला काय भेटूया तुम्हाला. तुम्हाला मी बघा कातोडी झालेलं आहे आधीपासून आहे. हॅलो गाईज, आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत. घरी पोहोचलो.